नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. रमाबाई आंबेडकर नगरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून 11 जुलै 1997 रोजी शहीद झालेल्या भीमसैनिकांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन घाटकोपर तालुका अध्यक्ष कुणाल बागुन यांनी केले होते. यावेळी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष आयुष्यमान दादाभाऊ अभंग, कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आयुष्यमान रतन आसवारे, आयुष्यमान YR लोंढे महाराष्ट्र प्रदेश संघटक, आयुष्यमान भरत भगवान टपाल महाराष्ट्र प्रदेश संघटक, आयुष्यमान राजेश खिल्लारे प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र प्रदेश, संजय धावरे मुंबई प्रदेशाध्यक्ष, आयुष्यमान किरण जाधव पालघर जिल्हा अध्यक्ष, आयुष्यमान मोहन बापू खंडे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष, आयुष्यमान धम्मदी प्रल्हाद बनसोडे ईशान्य मुंबई उपाध्यक्ष, आयुष्यमान राजेंद्र वाघमारे संघटक ईशान्य मुंबई, आयुष्यमान सुनील देठे भायखळा तालुका अध्यक्ष, आयुष्यमान दीपक क्षीरसागर भायखळा तालुका महासचिव, आयुष्यमान जयेंद्र गायकवाड चंबूर तालुका अध्यक्ष, आयुष्यमान कुणाल बागुल घाटकोपर तालुका अध्यक्ष, आयुष्यमान अनिल चंदनशिवे घाटकोपर तालुका उपाध्यक्ष, आयुष्यमान ऋषभ आव्हाड दक्षिण मध्य मुंबई संघटक, आयुष्यमान सुमित थोरात घाटकोपर तालुका संघटक, आयुष्यमान सागर गायकवाड घाटकोपर तालुका उपाध्यक्ष, आयुष्यमान कैलास कटारे, राजेश रमण सकपाळ अणुशक्ती नगर तालुका उपाध्यक्ष, तसेच गौतम कांबळे अणुशक्ती नगर तालुका सचिव आणि ज्येष्ठ कवी राजरत्न राजगुरू आदी उपस्थित होते. यावेळी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी आपले विचार मांडले. तसेच कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या वतीने या लढ्यामध्ये जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी होऊन हा लढा कसा पूर्णत्वास नेता येईल अशी बांधणी करून या लढ्यात जास्तीत जास्त तरुणांनी सहभाग घ्यावा व हा लढा पूर्णत्वास न्यावा असे आवाहन जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी येथील तरुणांना केले आहे. या लढ्यात जास्तीत जास्त तरुणांनी सहभाग घेऊन हा लढा कसा पूर्णत्वास नेता येईल असे त्यांनी तरुणांना आवाहन केले आहे. आज 11 जुलै 1997 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर आंबेडकरी समाजामध्ये भीमसैनिकांमध्ये या पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ एक संविधानात्मक मार्गाने आंदोलन करण्यात आलं होतं. परंतु हे आंदोलन सरकारने पोलिसांच्या माध्यमातून चिरडून टाकलं आणि यामध्ये आमचे रमाबाई आंबेडकर नगरामधले 10 आणि कुर्ल्यातील 1 असे 11 भीमसैनिकांचा याच्यामध्ये शहीद झालेले आहेत. 29 वर्ष झाली. मला माहित आहे, मी तेव्हा पे लोखंडे मार्गावर राहतो इथं चेंबूरमध्ये आणि हत्याकांड झाल्या आम्ही या विभागामध्ये आलो होतो. त्यावेळीची परिस्थिती आम्ही तेव्हा बघितलेली आहे. आज 29 वर्षांनीही आम्हाला स्वतःला लाज वाटते की हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याची विटंबना कुणी केली आणि जो मनोहर कदम आहे ज्याने बेछूटपणे गोळीबार केला त्याला जी शिक्षा व्हायला पाहिजे होती ती त्याला शिक्षा झाली नाही. आणि हा समाजामध्ये मोठ्या प्रमाणे हा रोष आहे. जरी तुम्हाला असं वरवर वाटलं असलं तरी लोकांना ही खंत आहे की आजही मनोहर कदम एकदम चांगल्या पद्धतीनं पेन्शनमध्ये आपलं जगतोय. त्याला जी शिक्षा व्हायला पाहिजे ती झाली नाही. आणि ज्या पद्धतीनं आम्ही सुद्धा सामूहिकरित्या ते आंदोलन पुढे न्यायला पाहिजे होतं ते सुद्धा नेण्यामध्ये आम्ही कमी पडलेलो आहे. आणि म्हणून आजच्या या शहीद दिनाच्या 11 जुलै
या दिवशी मी सर्व शहीदांना मी विनम्रपणे आदरांजली करतो, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्मितेसाठी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली म्हणून आपला स्वतःचा जीव दिला. आणि ह्या रमाबाई कॉलनीमधल्या सर्व भीमसैनिकांना, आंबेडकरी समाजातले ज्यांनी आपल्या संसाराची, आपल्या लेकराबाळांची, आपल्या मुलांची किंवा आपल्या स्वतःची जीवाची काळजी न करता डॉक्टर बाबासाहेबांच्या अस्मितेसाठी ज्यांनी सरकार विरोधात आणि इथलेल्या पोलीस प्रशासनाविरुद्ध जो लढा दिला, त्या सर्वांचं मी आभार मानतो. पुन्हा एकदा सर्व भीमसैनिकांना ज्यांनी आपलं स्वतःचं बलिदान दिलं त्या सर्व शहीदांना मी आदरांजली वाहतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. 11 शहीद जेथे जळाले ती राख जपून ठेवा. 11 शहीद जेथे जळाले ती राख जपून ठेवा. त्या राखेमधली धगधगती स्वाभिमानी जय भीमची हाक जपून ठेवा, हाक जपून ठेवा, हाक जपून ठेवा. जय भीम, जय हिंद, जय भारत. धन्यवाद. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.